संसदेचं हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल आणि ख्रिसमसच्या आधी संपेल अशा प्रकारची माहिती ही किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे। अर्थात या कालावधी दरम्यान एकूण 15 बैठका या संसदीय अधिवेशनामध्ये होणार आहेत आणि त्यामध्ये विविध विषय हे चर्चिले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। परंतु यावरूनच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुद्धा टीका केलेली आहे। ते असं म्हणतायत की हा जो काही संसदीय अधिवेशनाचा कार्यकाळ आहे तो फक्त 15 दिवसांचा ठेवण्यात आलेला आहे, कारण की त्यामध्ये सुट्ट्या सुद्धा आहेत आणि त्यामुळे या 15 दिवसामध्ये नेमकी चर्चा काय केली जाणार, एवढ्या कमी कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन आयोजित करणं म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकार चर्चेसाठी आणि वादविवादांसाठी कुठेतरी त्यातनं पळवाट काढतंय अशा प्रकारचा आरोपही जयराम रमेश यांनी केलेला आहे। सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी रणनीती ही काँग्रेसकडून आखली जाणार आहे अशा पद्धतीची शक्यता आहे। खरं तर ह्या सगळ्या प्रकारच्या राजकीय चर्चांमध्ये शेतीच्या मुद्द्यांना किती महत्त्व दिलं जाईल हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की देशभरात विविध भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये या भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टीनं थैमान घातलेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची जी काही पिकं आहेत ती पूर्णतः निस्तनाभूत झालेली आहेत।